नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. आता या चटणीपासून आपण मस्तपैकी चाटसुद्धा बनवणार आहोत. एकदम खट्टी मिठी अशी मस्त चटणी झालेली आहे ही. नमस्कार सर्वांना, माझं नाव रवीना आहे आणि मी तुमचं स्वागत करते फूड विथ मम्मा चॅनलमध्ये. आज मी मस्तपैकी युनिव्हर्सल अशी एक चटणी बनवत आहे, जी की आपण पापडी चाटमध्ये वापरू शकतो, दही भल्ल्यात वापरू शकतो, पाणीपुरीत वापरू शकतो, म्हणजे एकदम वर्सटाईल आहे. तर त्यामुळे एकदम साहित्य तुम्ही झटपट बघून घ्या. इथे मी ना साधारण 8 ते 9 खजूर घेतलेले, डीसीड करून घेतलेले. इथे मस्तपैकी ना चिंच घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी, आणि हे हा गूळ घेतलेला आहे साधारण अर्धा पाव. ओके, त्या जोडीला मी इथे साधं मीठ घेतलेलं आहे. आपल्याला 1 चमचाभर असं लाल तिखट लागणार आहे, आणि हे काळं मीठ. यांनी खूप छान अशी चव येते. चला तर झटपट आपण कृतीला सुरुवात करूया, जास्त वेळ न लावता. सर्वप्रथम मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता त्यामध्ये ही आपण चिंच घालून घेतो, आणि खजूरही मी यामध्येच टाकून घेते. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. साधारण 2 मोठे ग्लास मी पाणी घातलेलं आहे, आणि हे छान मिक्स करायचं आहे. कारण की माझ्या जी चिंच आहे ना, त्यामध्ये ही चिंचुकडी आहे, म्हणजे चिंचेच्या बिया. आता याला छान मॅश करते आणि पल्प याचा सेपरेट करते. साधारण 2 ते 3 मिनटं लागतात हा गर आणि बिया सेपरेट होण्यासाठी. कारण की जी मस्तपैकी आंबट अशी चिंच, आंबट गोड अशी चिंच होती ही, आणि मऊसर पण होती, चांगली पिकलेली. त्यामुळे याला भिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही यामध्ये गरम पाणी पण टाकू शकता. मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे, साधारण 2 मोठे ग्लास. यामध्ये आपण हाताने असं कुचकरून घेऊ, त्यामुळे खजूरही जरा आपला बारीक होऊन जाईल. पल्प मस्तपैकी रेडी आहे आपला. आता मी याला स्ट्रेन करते चाळणीने. या पद्धतीने हा पल्प छान स्ट्रेन करून घेऊ. बघा, सगळ्या बिया या एक वेगळ्या झालेल्या आहे, आणि खाली आपल्याला गर दिसेल. या पद्धतीने सर्व मी या बिया आणि जो पल्प आहे तो सेपरेट करून घेते. आपला खजूरही छान मॅश झालेला आहे त्यामध्येच, फक्त त्याचे फायबर जे आहे ते वरती वरती राहतात चाळणीमध्ये. बघा, या पद्धतीने मी सर्व पल्प काढून घेतलेला आहे. फक्त हा जो फायबर आहे चिंचेचा तो आणि बिया बाकी आहे, आणि खजूराचा सुद्धा फायबरच वरचा बाकी आहे. चला, आता सर्व काढून झालेले आहे आता, आणि आपला पल्पही मस्त आता रेडी आहे. तर या पद्धतीने आपण सर्व जे चिंचेचं फायबर आहे ते काढून घेतलेले, आणि मस्त आपला पल्प आता रेडी आहे. आता गॅसवर हा पल्प ठेवायचा आहे, आणि त्यामध्ये साधारण हा 1 पाव जो गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे. यामुळे आपली मस्तपैकी चटणी आंबट गोड अशी होते. तुम्ही बघू शकता, हा बऱ्यापैकी दाटसर आहे. याला साधारण 20 मिनटं एकदम लो टू मीडियम गॅसवर शिजवायचं आहे. गूळ चांगला वितळू द्यायचा आहे. मस्तपैकी रिड्यूस होतो हा. आता यामध्ये मी हे काळं मीठ घालून घेते. साधारण 1 मोठा चम्मच ही काळं मीठ आहे, आणि अर्धा छोटा चम्मच ही साधं मीठ आहे. आता लगोलगच त्यामध्ये लाल तिखटही घालून घेते, मिरची पावडर, आणि छान एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण जिन्नस घातलेले ते सर्व एकत्र या पल्पमध्ये मिक्स होतील. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा पातळसर आहे. आता 25 मिनिटं आपण छान याला एकदम लो गॅसवर शिजत घालूया, म्हणजे तुमचा पल्प हा मस्त टिकेल सुद्धा. बघा, मस्त अशी उकळी येते. अजून गूळ वितळायचा बाकी, त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडी मोठी केलेली आहे. चांगली एक उकळी काढून घेऊया, आणि मग गॅस पुन्हा मंद आचेवर ठेवूया.
आता मस्त चटणीला उकळी आलेली आहे. मी आता गॅसची फ्लेम लो करून ठेवते आणि 20 मिनिटं याला छान मंद आचेवर मस्तपैकी शिजू देते. आपली चटणी मस्तपैकी आता छान शिजली आहे बघा. जरा दाटसरही झालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला बनवायची, म्हणजे जास्त पातळही नाही करायची आणि जास्त दाटसरही नाही करायची. आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया. आता चटणी झाली कशी हे समजण्यासाठी बघा, या पद्धतीने चमचा आहे. आपली चटणी आता छान थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस. या पद्धतीने अशी सरसरीत पडली पाहिजे, म्हणजे जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही. हे बघू शकता असे वलय क्रिएट होता बघा. आपली आता चटणी रेडी आहे. आहा मस्तच. आता तुम्ही ही चटणी कोणत्याही प्रकारच्या चाटमध्ये वापरू शकता. आता तुम्ही आरामात ही फ्रीजमध्ये 3-4 आठवडे ठेवू शकता. पण तुम्हाला जर जास्त काळ ही टिकवायची असेल तर तुम्ही ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, एअरटाईट कंटेनरमध्ये. आता इथे मी मस्तपैकी काचेची बाटली पण छान वडी करून मस्त भरून ठेवलेली आहे. दोन 3 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुम्हाला अशा छान छान आणि मस्तपैकी चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. थँक्यू.